गुराख्याचं पोर ते न्यायमूर्ती. देश बचाव आघाडी. न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील साहेब हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील गुहा या खेडेगावातील आहेत. त्यांचा जन्मच शेतमजूर कुटुंबात झाला. हा भाग अतिशय दुष्काळी आहे. दुष्काळामुळे न्यायमूर्ती साहेबांच्या आईवडिलांना सुद्धा चंद्रभान दाकले या सावकाराच्या शेतीवर रोजंदारी करावी लागली. 8वीची वर्षाची 4 रुपये फी भरता येईना म्हणून न्यायमूर्ती साहेबांना 7वी नंतर शाळा सोडावी लागली. त्यामुळे ते सुद्धा त्याच सावकाराकडे 6 आणि रोजाने काम करू लागले. अतिशय बिकट परिस्थितीत अनाथ आश्रमात राहून आणि मोलमजुरी करून कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. लॉ कॉलेजला शिकत असताना खडकवासल्याला सायकलवर येऊन जाऊन शिक्षकाची नोकरी केली. एकदा वकील झाल्यावर मग मात्र त्यांना मागे वळून पाहावेच लागले नाही. अहोरात्र कष्ट घेऊन मानवत खून खटला, जोशी अभ्यंकर खून खटला असे मोठमोठे फौजदारी खटले यशस्वीपणे चालवले आणि वकिलीत खूप नाव कमवले. हे काम पाहून त्यांना मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून 1985 साली नेमले गेले. हायकोर्टात काम करत असतानाही हे न्यायमूर्ती प्रत्येक शनिवारी आणि रविवारी खेडोपाडी जाऊन गरिबांचे प्रश्न समजावून घ्यायचे. ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचे. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती असताना कोळसे पाटील साहेब यांना न्यायमूर्ती पी.बी. सावंत साहेब या थोर माणसाचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले. कोळसे पाटील साहेब 5 वर्ष हायकोर्टात न्यायाधीश राहिले, परंतु येथेही त्यांचे मन रमेना. कोळसे पाटील साहेब सावंत साहेबांना म्हणाले, साहेब, हायकोर्टात फक्त श्रीमंत लोकांच्याच केसेस येतात. त्यांना न्याय देण्यातच आपले आयुष्य निघून जाईल. आपल्याला गरिबांसाठी काही करण्यास संधीच मिळणार नाही. असा विचार करून आणि गाडगेबाबांचे चरित्र वाचून त्यांनी 1990 साली हायकोर्टाच्या न्यायाधीश पदाची नोकरी झटकन सोडली आणि पूर्ण वेळ समाजसेवेत उडी घेतली. या नोकरीत अजून त्यांची 18 वर्षे शिल्लक होती. ते भारताचे सरन्यायाधीशही झाले असते. 1990 पासून गेली 25 वर्ष कोळसे पाटील साहेब गरिबांसाठी अहोरात्र झगडत आहेत. देशभर अक्षरशः उपाशी राहून आणि रात्रंदिवस कष्ट घेऊन शेकडो आंदोलने केली आणि प्रत्येक आंदोलन यशस्वी करून दाखवले. या आंदोलनामध्ये HPCL एनरॉन वीज प्रकल्प आंदोलन, दारिद्र्य रेषेखालील लोकांकरता आंदोलन, भूमिहीन शेतकऱ्यांचे आंदोलन, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरुद्ध आंदोलन. हे आंदोलन करीत असताना न्यायमूर्ती साहेबांना कारावासाची शिक्षा भोगायला लागली. डाऊ केमिकल कंपनी डाऊ हटवा आंदोलन, SEZ मोडीत काढण्यासाठीचे आंदोलन, फलटण वाकरीच्या शेतकऱ्यांना खासगी सावकारीतून मुक्त करण्याचे आंदोलन, शिक्षणाचा अभाव असलेल्या आदिवासींना न्याय हक्कासाठी जागृत करणे, विधवा घटस्फोटित परित्यक्त्यांसाठी हक्क आंदोलन, पुणे सोलापूर हायवेसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देणे, दादोजी कोंडदेव पुतळा हटाव आंदोलन. या आंदोलनास पाटील साहेबांनी 1 लाख आदिवासींचा पुणे महानगरपालिकेस घेराव घातला व लाल महालामधील दादोजी कोंडदेव यांचा अनैतिक पुतळा 24 तासात काढून टाकण्याचा ठराव मंजूर करून घेतला. अशी शेकडो आंदोलने न्यायमूर्ती साहेबांनी यशस्वी करून दाखवली. भारतभर गरीब लोक त्यांना गरिबांचा देवदूतच मानतात. राहुरी तालुक्यातील आपल्या गुहा या गावी स्वतःच्या 12 एकर शेतीवर
पाटील साहेबांनी अनाथ आश्रम सुरू केले आहे. या अनाथ आश्रमात 100 मुले आहेत. पाटील साहेबांच्या आई हा अनाथ आश्रम स्वतः सांभाळतात. त्यांच्या आईचे वय आता 100 वर्षांचे आहे. गेली 30 वर्ष पाटील साहेब समाजकार्यात मग्न आहेत. यातच त्यांना आनंद मिळतो. त्यांना वसंतदादा पाटील म्हणाले होते, न्यायमूर्ती आमच्या सोबत राजकारणात या. तुम्ही महाराष्ट्राचे नेते झालेले पाहायला आवडेल. सध्याचे सरकार देशातील प्रजतगामी, मनुवादी, अजाण सनातनी वृत्तीला बळ देत आहे. या विरुद्ध न्यायमूर्ती पी.बी. सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील साहेब यांनी 4 ऑक्टोबर 2015 रोजी आरएसएस मुक्त भारत हा लढा सुरू केला. विवेकानंदांच्या धर्तीवरच मी तुम्हाला सांगतो की आम्हाला आरएसएस मुक्त भारत पाहिजे. गौतम बुद्ध आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक मार्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची रयतेच्या कल्याणाची शेतीप्रधान राजनीती व भारतीय संविधानाची अंमलबजावणीच फक्त देशाला वाचवू शकेल यावर ते ठाम आहेत. पाटील साहेबांचे हेच थोर विचार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना हाच पाटील साहेबांसाठी धर्मग्रंथ आहे. देशाला पाहिजे ते रयतेचे राज्य आणि अशा रयतेच्या राज्यासाठी देशाला पाहिजे ते न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील साहेब व न्यायमूर्ती पी.बी. सावंत साहेब यांच्यासारखे नेतृत्व. असे थोर व्यक्तिमत्व आपणास लाभले आहेत.